तो स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की ब्रेकआउट रिअल आहे की ब्रेकआउट फेल्युअर आहे हे आपण कसं आयडेंटिफाय करायचं। या बघू शकता मी USD युरोच्या चार्टवर आहे। तुम्हाला मी जरा एक्सप्लेन करण्यासाठी जरा रेजिस्टन्स सपोर्ट मार्कआउट करून ठेवलेला आहे। जरा ड्रॉइंगच्या नुसार तुम्हाला समजवतो आणि नंतर चार्टवर जातो। तर तुम्ही बघू शकता की मार्केट रेजिस्टन्स सपोर्टच्या मध्ये कन्सोलिडेट करते। तुम्ही बघू शकता अगर तुम्हाला मार्केट इथून स्लो बाईंग करत मार्केटने अपसाईड क्लोजिंग दिलेली आहे। तर तुम्ही ह्याला फेक ब्रेकआउट कन्सिडर करू शकता का? कारण मार्केटने असा पुलबॅक न देता डायरेक्ट मार्केट वन गोमध्ये क्रॉस केलेला आहे, म्हणून आपण फेक कन्सिडर करू शकतो ह्याला। आणि आपण जेन्युइन ब्रेकआउट कसं आयडेंटिफाय करू शकतो ते पण तुम्हाला सांगतो। मार्केट सपोर्ट लेवलला आहे, मार्केट सपोर्टवरून पुलबॅक करत मार्केट रेजिस्टन्स झोनला गेला आहे आणि तिथून मार्केट इथं कन्सोलिडेट करतो आहे। म्हणजे मार्केट एकाच झोनला आहे, न वर जातो आहे न खाली जात आहे, न वर जात आहे न खाली जात आहे, न वर जात आहे। आणि एकदाच जो इथून आपल्याला ट्रेड लाईन ब्रेकआउट भेटतो, या कन्सोलिडेट होऊन ज्याचा ब्रेकआउट भेटतो तेव्हा मार्केट हा जेन्युइन ब्रेकआउट असतो अप ट्रेंडमध्ये। तसंच तुम्हाला मी डाऊन ट्रेंडला पण फेक ब्रेकआउट काय कन्सिडर करू शकतो आणि रिअल ब्रेकआउट का असू शकतो हे तुम्हाला मी समजवतो। हे फक्त एक्झिट मारतो पहिले। तर तुम्ही बघू शकता मार्केट रेजिस्टन्स झोनला आहे। मार्केट रेजिस्टन्स झोनवरून मार्केट स्लो सेलिंग कॅन्डल बनवत मार्केट जेव्हा डायरेक्टली सपोर्ट क्रॉस करतो तेव्हा तो फेक ब्रेकआउट कन्सिडर होतो। आणि मार्केट अगर पुलबॅक देत मार्केट सपोर्ट लेवलला येतो आणि इथं येऊन जेव्हा इथं कन्सोलिडेट करतो इथं आणि ह्यावर इथं ब्रेकआउट देतो खालच्या साईडला, तेव्हा त्याला आपण रिअल ब्रेकआउट म्हणून कन्सिडर करू शकतो आणि खालच्या साईडचे ट्रेड प्लेस करू शकतो। तर तुम्हाला हे ड्रॉइंगवर मी एक्सप्लेन केलेलं आहे की फेक ब्रेकआउट कधी होतो आणि रिअल ब्रेकआउट कधी होतो अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडमध्ये। तुम्ही बघू शकता इथं। आता हे बघू शकता तुम्ही, हा एक रेजिस्टन्स झोन आहे। रेजिस्टन्स झोनला मार्केट इकडून पुलबॅक आणि इथं मार्केट कन्सोलिडेट करायला लागलेला। कन्सोलिडेट करत मार्केटने इथे एक ब्रेकआउट दिला। आता तुम्ही बघू शकता इथं कन्सोलिडेशन होतं आणि इथून एक ब्रेकआउट आला इथं। ह्या पॉईंटला आपली एंट्री होतो आणि जे तुम्हाला टार्गेट करायचं आहे ते तुम्ही करू शकता। कुठलीही स्ट्रॅटेजी ही 100% परफेक्ट नसते। आपण जेव्हा मार्केटला जाऊन जेव्हा त्याला बॅक टेस्ट करतो तेव्हा ती स्ट्रॅटेजी परफेक्ट होते। आता तुम्हाला मी रिअल ब्रेकआउट दाखवला आहे, हा खालच्या साईडला फेक ब्रेकआउट पण तुम्हाला दाखवतो। हे बघू शकता तुम्ही, मार्केट विदाऊट एनी पुलबॅक, हा एक पुलबॅक आहे, पण तुम्ही बघू शकता डायरेक्ट विदाऊट एनी पुलबॅक करत मार्केट इथं डायरेक्ट क्रॉस झालेला आहे खालच्या साईडला। तर तुम्ही बघू शकता हा फेक ब्रेकआउट कन्सिडर करून मार्केट परत अपसाईडला गेलेला आहे। हा फेक ब्रेकआउट आहे। आता मी बघतो मला दिसते का डाऊन ट्रेंडमध्ये कुठले फेक ब्रेकआउट आणि रिअल ब्रेकआउट। आता मी डायरेक्ट शोधू शकत नाही, फक्त एवढं कन्सिडर करा की जे तुम्ही अप ट्रेंडमध्ये बघताय ते तुम्ही डाऊन ट्रेंडमध्ये पण बघू शकता। फक्त रेजिस्टन्सच्या जागी आपण सपोर्टवर इकडे ब्रेक होतो डायरेक्ट, या स्लो कॅन्डल बनून ब्रेकआउट होतात का ते बघून तुम्ही बॅक टेस्ट करू शकता। तर थँक्यू, भेटू नवीन व्हिडिओमध्ये।